ही घटना आहे मध्य प्रदेशमधली. रामराज राजपूत आपल्या परिवाराच्या जुन्या घरामध्ये राहत होते. त्याचबरोबर त्यांची 3 मुलं राजेश, सुरेंद्र, नरेंद्र यांच्यासोबत ते राहत होते. राजेश हा पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होता. जवळच्याच गावात मनीष राजपूत यांच्यासोबत राजेशचा विवाह होतो. त्याचबरोबर राजेशच्या लग्नानंतर 1 वर्षांनी 8 ऑक्टोबर 2012ला मनीषा एका मुलीला जन्म देते. त्याच दरम्यान राजेशच्या भावाचे पण लग्न होतात. पण लग्न झाल्यानंतर मनीषाचा स्वभाव थोडा बदलतो. मनीषा राजेशवर डाऊट घेते की त्याचं कुठेतरी बाहेरच्या महिलेसोबत प्रकरण सुरू आहे. त्यावरून संपूर्ण घरामध्ये भांडण सुरू होतात. भांडणं खूप टोकाची होतात. त्यामुळे राजेशचे वडील आपलं घर विकून टाकतात. त्यानंतर तिघे भाऊ वेगवेगळे राहायला लागतात. राजेश आईवडिलांना आपल्यासोबत राहायला सांगतो आणि एक घर पण घेतो. त्याच घराच्या समोर वडिलांसाठी एक किराणा दुकान उघडतो. सगळं व्यवस्थित सुरू असतात. पण राजेशची बायको मनीषा ही राजेशचे वडिलांना खूप त्रास द्यायची. त्यामुळे वडील त्रासाला कंटाळून राजेशचे वडील पूर्णपणे नरेंद्रकडं राहायला जातात. त्याचबरोबर आपल्या पत्नीला पण ते सोबत घेऊन जातात. त्यानंतर मनीषा स्वतः किराणा दुकानावर बसायची. असंच दुकानावर बसून मनीषाची ओळख एक प्रकाश जाट नावाच्या व्यक्तीसोबत ओळख होते. इथून पुढे प्रकाश कायम किराणा दुकानावर किराणा घ्यायला यायचा. एक दिवस डेअरिंग करून प्रकाश मनीषाला बोलून टाकतो खूप दिवसानंतर की तुम्ही मला खूप आवडता. त्यानंतर दोघांमध्येही प्रेम होतं. राजेश हा आपल्या कामावर असायचा. त्यामुळे घरी कुणी नसल्यामुळे प्रकाश दररोज घरी येऊन मनीषासोबत चुकीचं काम करायचा. त्यानंतर मनीषा त्याबद्दल राजेशला सर्व काही या गोष्टीची भनक लागली होती आणि दोघांमध्येही भांडण होतात. मनीषा राजेशला घटस्फोटाची मागणी करत होती. पण 2 मुलांमुळे राजेश घटस्फोट द्यायला तयार नव्हता. घटस्फोट देत नाही म्हणून मनीषा आणि प्रकाश हे राजेशला मारण्याचं ठरवतात. 3 व्यक्तींना ते 65,000 रुपये देऊन राजेशची सुपारी देतात. 12 ऑक्टोबर 2018ला एका गर्भाच्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी मनीषा कुठल्या तरी मैत्रिणीसोबत आरतीसोबत रात्री आपल्या नवरात्रीच्या कार्यक्रमाला निघून जाते. त्यानंतर मनीषा सर्वजण रात्रीच्या दिवशी गरबा बघण्यासाठी जातात. प्रकाश आणि मनीषांनी यांनी प्लॅन केलेला असतो की काही करून जो राजेश आहे त्याला संपवायचं. प्रकाश राजेशला कॉल करून धमकी देतो आणि तो सांगतो की मनीषासोबत मला राहायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये खूप भांडणं होतात. मनीषाला राजेश घटस्फोट द्यायला तयार नव्हता. त्यामुळे 3 व्यक्तींच्या आधाराने प्रकाश आणि मनीषा राजेशला मारून टाकतात. जेव्हा हे घरच्यांना कळतं तेव्हा राजेशचे घरचे हॉस्पिटलला राजेशला घेऊन जातात. पण जाताच राजेशचा दुर्दैवी मृत्यू होतो. पोलीस जेव्हा चौकशीला येतात तेव्हा आधी तर राजेशची फोन डिटेल्स पोलीस चेक करतात. त्यानंतर त्यामध्ये सर्व प्रकारचे नंबर असतात. त्यात प्रकाशचा पण नंबर असतो. तर त्या नंबरामध्ये प्रकाशचा नंबर सापडल्यानंतर प्रकाश आणि राजेशमध्ये काय बोलणं झालं, त्याचबरोबर काय झालं ते सगळं काही पोलिसांना समजतं. त्यानंतर प्रकाशला जेव्हा पोलीस रिमांडमध्ये घेतात आणि त्यावेळेस प्रकाश सगळं काही खरं सांगायला लागतो. मनीषा आणि माझी 2 वर्षापासून ओळख होती आणि आम्हाला एकत्र राहायचं होतं. राजेश घटस्फोट द्यायला तयार नव्हता. त्यामुळे आम्ही राजेशला मारण्याचा प्लॅन केला असं प्रकाश पूर्णपणे कबूल करतो. आता पोलिसांच्या ताब्यामध्ये प्रकाश आणि मनीषा आहे. त्याचबरोबर ज्या 3 लोकांना मनीषा आणि प्रकाशने सुपारी दिली होती त्यांना पण पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आहे. मनीषाला जेलमध्ये टाकल्यानंतर मनीषा बेलवर बाहेर येते आणि मनीषा राजेशच्या घरी त्यांचे वडील आणि आई
आणि त्यांचे 2 मुलं राहतात. तर तिथे येऊन मनीषा त्यांना धमकी देते. ज्यावेळेस मनीषा बेलवर बाहेर येते त्यावेळेस त्यांना धमकी देते, हे घर राजेश आणि माझं आहे, त्यामुळे तुम्ही या घरात राहू नका. त्यानंतर मनीषा जेलमध्ये जाते. राजेशचे 2 भाऊ आपल्या भावाला न्याय मिळण्यासाठी 4 वर्ष कोर्टामध्ये केस लढवतात आणि शेवटी प्रकाश आणि मनीषाला अजन्म कारावासाची शिक्षा कोर्टाकडून सुनावली जाते. राजेशचा मृत्यू झाल्यानंतर राजेशचे वडील 6 महिन्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. राजेशची मुलं आपल्या आजीसोबत राहतात आणि राजेशच्या मुलांना जेव्हा ही गोष्ट समजते की आपल्या वडिलांची हत्या आईनं केली आहे, तेव्हापासून त्यांची मुलं मनीषासोबत मनीषाचा खूप राग करतात. तर मित्रांनो, या घटनेतून आपल्याला कोणाचं मन दुखवायचं नाही आहे, पण माणसाच्या एका चुकीमुळं संपूर्ण कुटुंब कशा पद्धतीनं उद्ध्वस्त होतं या घटनेमधून आपल्याला बघायला मिळालं. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.